पावळवाडी फाट्यावर विठ्ठल महाबरे यांची 20 ते 22 एकर शेती आहे आणि रस्त्याच्या कडेला विठ्ठल महाबरे यांचा बंगला आहे। या बंगल्यामध्ये आजी आजोबा आणि घरकाम करणाऱ्या कल्पना राजगुरू या जेवण बनवण्यासाठी राहतात। दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1च्या सुमारास महाबरे आजी या आंब्याच्या झाडाखाली बसल्या होत्या। आजीला व्यवस्थित दिसत नाही, ऐकता सुद्धा येत नाही। त्याचप्रमाणे आजोबा त्यांच्या रूममध्ये झोपले होते व कल्पना राजगुरू ही महिला हॉलमध्ये कॉटवर झोपल्या होत्या। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसला। हा अज्ञात व्यक्ती घरामध्ये घुसताना कल्पना राजगुरू यांना नुकताच डोळा लागला होता, परंतु काही क्षणांमध्ये कल्पना राजगुरू यांना जाग आली आणि त्या उठून बसल्या। त्यांना जाणवलं की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे, म्हणून त्यांनी पाठीमागे पाहिले तर एक तरुण काळी कपडे परिधान केलेला, तोंडाला काळा रुमाल बांधलेला होता। त्याने कल्पना राजगुरू यांचे तोंड दाबले आणि एक दगड त्यांच्या तोंडामध्ये घुसवला आणि जोरदार तोंड दाबले। त्यामुळे कल्पना राजगुरू यांना ओरडता आले नाही। त्यांनी कल्पना राजगुरू यांच्या गळ्यातील मौल्यवान दागिना हिसकावून घेतला। त्याचप्रमाणे घरातील 1.5 लाख रुपये किमतीचे दागिने सुद्धा चोरी केले आणि बंगल्याच्या बाहेर जाऊन तो पसार झाला। नंतर कल्पना राजगुरू यांच्या तोंडातून रक्तस्राव सुरूच राहिला। त्यांचे 4 दात पडले। त्यांनी एवढ्या घाईमध्ये सुद्धा महाबरे यांची शेती करणारा नितीन महाबरे यांना कॉल करून घडलेली घटना सांगितली। क्षणाचाही विलंब न करता नितीन महाबरे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी सावरगावच्या पोलीस पाटील रुपेश जाधव यांना फोन करून सर्व माहिती सांगितली। पोलीस पाटील रुपेश जाधव यांनी सुद्धा पोलिसांना घडलेली घटनाबद्दल माहिती दिली। ते सर्व घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी कल्पना राजगुरू यांना तात्काळ जुन्नरच्या सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले। जुन्नर पोलीस स्टेशनचे PI किरण अवचर साहेब 3 गाड्या घेऊन महाबरे यांच्या बंगल्यावरती हजर झाले होते। जुन्नर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी कल्पना राजगुरू यांची सर्व माहिती विचारून घेतली आणि त्यानुसार तपास सुरू झाला। पावळवाडी रोडवरती साईबाबा मंदिराच्या CCTV कॅमेरामध्ये चेक करण्यात आले। त्याचप्रमाणे पावळवाडी फाट्यावरती असणाऱ्या शेतीवरती देखील CCTV कॅमेरा चेक करण्यात आला। जुन्नर पोलीस स्टेशनचे PI किरण अवचर साहेब पुढील तपास करत आहेत। तरी सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी जागरूक राहावे असा इशारा देण्यात आला आहे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।